विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी भवाची पुरी वाहसील भवाची पुरी वाहतील वाहवसी वाहसील आणि वाहतील तीन पाठ आहेत करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी घ्यावी घ्यावी माझी सेवा देवा दुर्बळारी देवा देवा दुर्बळारी देवा देवा दुर्बळारी देवा वरुण पुंडरीका यदा मुनेन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमोन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ही वाट गोमठी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माद्यां जगत व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभयदां जांडांध्याकारपहां हस्ते स्फाटिकमालिकं वददतीं पद्मासने संस्थितां वंदे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदानं शारदी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचन अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांच्यास पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुक या दे
देवा यावरी न करावा वीरू तुकाराम तुकाराम नाम घेता कापियोम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ अनुरेनो या थोकडा तुका आकाशा एवढा जिजा माऊली गे तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी तुझ्या धाडसाचे धडे गे आम्हाला तुझ्या विचारांचे घडे सोबतीला तयास वेगा जाऊ शौर्य गे आम्ही जिजा माऊली गे तुला वंदितो मी ज्यासाठी लढले शिवाजी अपुले संभाजी ते एकले ये साजी लढले रणात पडले तानाजी सममावळे मला आता इतिहासावर पुढं बोलायला वेळ मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही मग कुणीतरी आल्या आल्या म्हणलं महाराज तुमची यूट्यूबला बरीच व्याख्यानं ऐकलीत शिवजयंतीची मग जरा शिवाजी महाराजांवर बोला आता वेळ मिळेल नाही मिळेल सांगता येत नाही पुन्हा दुसरा विषय असा आहे की कीर्तनात शिवाजी महाराजांवर बोलावं का नाही बोलावं हा पण सध्या चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्न आहे का नाही बरीच लोक म्हणतात हल्लीची नवीन कीर्तनकार नवीन म्हणजे काय हल्लीची कीर्तनकार कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलतात त्यांचं भांडवलच शिवाजी महाराज झाले असा सूर निघालता मध्ये मलाच एक जण म्हणले ठीक आहे हो व्याख्यानात शिवाजी महाराजांवर बोलता ठीक आहे कीर्तनात सुद्धा शिवाजी महाराजांवर बोलता म्हणलं मग काय प्रॉब्लेम आहे ते म्हणले नाही कीर्तन देवाचं कीर्तनामध्ये देवाचं सांगावं कीर्तनातून देव प्राप्त व्हावा कीर्तनात देवाचं गावं बरोबर आहे मी म्हणलं हो 100% बरोबर आहे ते म्हणले मग तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराजांवर बोलता शिवाजी महाराज काय देव आहेत का मी त्यांना उत्तर दिलं होतं तेवढं उत्तर देतून पुढे जातो शिवाजी महाराज देव आहेत का नाही आपल्याला माहित नाही बरं का इकडे बघा शिवाजी महाराज देव आहेत का नाही आपल्याला माहित नाही पण आपल्या वाट्याला जेवढे देव आहेत ते फक्त शिवाजी महाराजांमुळेच आहेत हे आपल्याला 100% माहिती आहे मग पुढे विस्तारानं वेळ मिळेल नाही माहित नाही 4 ओळी तुमच्या समोर ठेवतो जरा मन लावून ऐका इतिहासातल्या बऱ्याच गोष्टी या ओळींमध्ये नमूद केलेल्या आहेत बघा किती गोड ओळी आहेत त्या ज्यासाठी लढले शिवाजी आपुले संभाजी ते एकले ये साजी लढले रणात पडले तानाजी सममावळे गडाला पण सिंह गेला वदले छत्रपती जीवा शिवा मदारी महत्तर ऐसे योद्धे अमर झाले किती गर्वाने उठली शिवश्री काया ते हिंदवी वीर झेंडा राष्ट्रीय स्वाभिमानी भूषण भगवा 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 पुला पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान जगद्गुरु छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी भारत माता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करे संताचा यावार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा
मस्तक हे पायावरी किंवा वस्तक माझे पायावरी, माझे पायावरी किंवा मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या मस्तक पायावर आहे मायबापा हो. मन लावून ऐका, हे मस्तक कुठंतरी नतमस्तक व्हायला हवं. हे मस्तक जर कुठंच नतमस्तक नाही ना झालं बाबा, तर कपाळ मोक्ष होण्याची शक्यता दाट असते बरं का. आता कपाळ मोक्ष शब्द कळलं नाही कळलं, टकुरं फुटायची शक्यता जास्त असते. म्हणून हे मस्तक जरा नतमस्तक व्हावं, जरा झुकावं जरा. हे मस्तक जर लई असं ताट राहिलं का नाही, म्हणजे गावामध्ये जर समजा काही पोरं, समजा म्हणजे फक्त समजा तुमच्या गावात, मी आमच्या गावाकडलं सांगायलोय, इथलं नाही. गावामध्ये जर काही पोरं काम धंदा न करता निस्ते कडक इस्त्रीचे कपडे, 5च शर्ट पण रोज इस्त्री, 20च पेट्रोल पण स्पीड 80ची, असं काही काम धंदा न करता जर निस्ते गावातून असं ताठमानेनं फिरायला लागले ना, तर फाटक्या कपड्यातले म्हातारी माणसं त्यांना एक संदेश देतात. काय बाबा, जरा लवतं व्हा, लई ताटपणा जास्त दिवस टिकत नाही. आणि यालाही प्रमाण आहे, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. महापूर जर आला ना, तर स्वतःला मोठं समजणारी आणि स्वतःचा मोठेपणा मिरवणारी जी झाडं आहेत का नाही, ते उखडून पडतात. परंतु लव्हाळ नावाची वनस्पती लाट आली की खाली वाकत असते आणि लाट गेली की पुन्हा ताठमानेनं उभी राहत असते. आयुष्यात तसं असावं. नम्र झाला तेने कोंडिले. आता नम्र व्हायला सांगितलं, पण समाजाचं दुर्दैव असं, माणूस नम्र कमी नम्री लय झाला. निस्ता नंबरी नाही 10 नंबरी झाला, म्हणून माणसाचा मोबाईल नंबर बी 10 आकडी आला. उगच नाही आलं. हो, सगळी असे विशेष गोष्ट आहे. हे मस्तक नतमस्तक व्हावं. आता कुठं नतमस्तक व्हावं? पायावर नतमस्तक व्हावं. आणि कोणाच्या पायावर व्हावं यालाही अनन्यसाधारण महत्व आहे ना. आता एक वाक्य बोलतो, ज्याला समजेल त्याला समजेल. पाया पडायचा एक मोठालट मोसम 3 महिन्यापूर्वी होऊन गेला, नाही का लागला मेळ? 2-3 महिन्यापूर्वी कोण कोणाच्या कसं पाया पडत होतं हे काही वेगळं सांगायची गरज. काय झालं गणेश महाराज, आमच्या परिसरातला एक श्रीमंत माणूस आहे, गडगंज श्रीमंत माणूस आहे, प्रचंड पैसा आहे त्याच्याकडे, प्रचंड प्रॉपर्टी, जमीन बिमीन सगळं प्रॉपर्टी, फक्त सप्त्याला पट्टी देत नाही, एवढंच दुर्दैव आहे, बाकी काहीच नाही. नाही तर लई श्रीमंत माणूस आहे तो. मग ते आमच्या गावात एक नेता आला, नेता बी नाही, नेत्याचा पोरगा आला आणि हे गडबडीनं गेलो गाडीपासून त्याच्या पाया पडलो उसर. आणि ह्याचं वय आहे 75 वर्ष आणि त्या नेत्याच्या पोराचं वय होतं 23, 24, 25 जास्तीत जास्त. आणि नेमकं ते चित्र मी डोळ्यानं बघितलं, मला काही हे देखवलंच नाही, मला ते कर्मच ना मला. मी संध्याकाळी त्याच्या घरी गेलो आणि घरी गेल्या गेल्या त्यानं दारात मला बघितलं आणि त्याला वाटलं मी काय पट्टीच मागाय आलो का काय की, असं काही लोकांना वाटतं ना. मग ते तरी त्यानं मला बोलावलं मध्ये, मी बसलो आपलं मध्ये. म्हणले बोला महाराज, कसं काय यानं केलं? म्हणलं काय नाही बाबा, तुम्हाला जरा बोलायचंय म्हणून आलो. बरं काय बोलायचंय सांगा. म्हणलं सकाळी तुम्ही त्या माणसाच्या पाया पडले, मला काय हे देखवलंच नाही हो. म्हणलं ते तुमच्या नातवाच्या वयाचं पोरग, म्हणलं तुम्ही त्याच्या पाया पडायले. बरं ते माळकरी बी नाही वारकरी बी नाही. आता वारकरी असतं तर समजून घेतलं असतं, पाया पडे जन एकमेका. कसं काय तुम्ही त्याच्या पाया पडले? ते मला म्हणलं महाराज तू असशील महाराज, पण तुला काय अक्कल नाही. आता खरंच आहे ना, गावात त्याला काय किंमत आहे? मी म्हणलं नाही हो, मला अक्कल नाही, मी अक्कल शून्य माणूस आहे, पण मला फक्त एवढं कळतं की तुम्ही त्याच्या पाया पडाय नव्हतं पाहिजे. ते म्हणलं अरे जाऊ दे, पडलं, काही गोष्टी असतात. म्हणलं मला सांगाच गड्या तुम्ही त्याच्या पाया का पडले. त्याचं उत्तर इतकं गोड होतं ना महाराज. ते काय म्हणलं मला माहिती आहे का? 4-5 बिलं अडकलेत म्हणून पाया पड नाही र. कळलं का? एक वाक्य सांगून जातो, भौतिक जीवनातले तुमच्या व्यावहारिक बिलं काढण्यासाठी नको त्याच्या पाया पडण्यापेक्षा इहलोकातलं आपलं हे देहरूपाचं बिल ज्यांच्यामुळं देवाच्या दरबारात पारित होणार आहे ना, त्या संतांच्या पाया पडणं वर्तमानात सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि हे मी माझ्या मुखचं बोलत नाही, श्री संताची ये हो श्री संताची माथा करी दंडवत करी दंडवत
करी संतांच्या चरणा मस्तक पायावर ठेवायचं. कोणाच्या पायावर ठेवायचं तर ते संतांच्याच पायावर ठेवायचं. आणि यातला एक शब्द लय नाजूक आहे. एक शब्द मस्तक पायावर आहे, संतांच्या पायावर आहे, पण त्यातल्या त्यात वारकरी संतांच्या पायावर हे टकुऱ्यात फिट ठेवा. कारण सध्या बाजारात लई संत आलेत. हिंगोलीच्या बाजारामध्ये जर दगड फेकून हाणला का नाही तर आयोगाई म्हणून एखादा संतच दचकल. एवढे संत झालेत बाजारात. आता ते का झाले? पोटासाठी संतन झाले, कलित लई संत झाले बाबा. आता ही काही पोरं बसलीत माझ्यासमोर अशी सगळी, ही सगळी सोशल मीडिया वापरणारी पोरं आहेत. मग आल्याबरोबर 15 जणांनी फोटो काढले. आज रात्री त्यांचं स्टेटस आहे, आमचे जिवलग मित्र अविनाश महाराज भारती. हो, सोशल मीडियाचा जमाना आहे बाबा. आणि सध्या एक बाबा लई फेमस आहे सध्या सोशल मीडियावर. हो, त्याला तिघ चौघ उचलून घेतात, असे आधार खांद्यावर असं उचलून घेतात. आणि ते फिरणारा पंखा थांबवित नाही, त्या पंख्यावरची धूळ काढताय अशी ना अंगुरा म्हणून बघताला लावतोय. आणि त्याच्या पाठीमागं भजन वाजतंय, श्री कृष्ण गोविंद हे वाजतंय का? त्याच्या मागचं भजन आहे, लट्टू मुथ्यान अवतार घेशी. लय फेमस आहे तो बाबा सध्या. नंतर इकडे हे थोडं खाली गेले तुम्ही विदर्भात, तिकडे एक बाबा आलता मधी, तव्यावर बसून बिड्या फुकू लागला. बघितलं असेल तुम्ही. गरम तव्यावर, थंड तव्यावर नाही. त्याचं सत्यपाल बाबांनी बाहेर काढलं. गरम तव्यावर काळा वल्ला कपडा टाकायचा, मग तो त्याच्यावर बसायचा आणि बिड्या फुकायचा. लोक संत म्हणून पाया पडत होते. त्या बाबाचं मला वाईट वाटलं नाही, त्याला पाया पडून संत म्हणणाऱ्या समाजाचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटत होतं. एक वाक्य बोलून जातो, तव्यावर बसून आणि फॅनमध्ये बोटं घालून जो समाजामध्ये गरमी पैदा करतो ना, तो कधीच संत नसतो. स्वतःच्या आचरणातून जो समाजाला शीतलता प्रदान करतो ना, तो खरा संत असतो. आणि त्या संतांच्या चरणावर मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संप्रदायासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावणाऱ्या तमाम संत मांद्याळीच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून, त्यामध्ये विशेषतः साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमध्ये ज्ञानोबराय, त्या ज्ञानोबरायांना अतिशय प्रिय असणारे ज्ञानेश प्रिय तुकोबराय, जे देवमान्य संत, संत मान्य संत आणि जगमान्य संत आहेत, असे देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू, छत्रपती शिवरायांचे गुरु, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा आणि सर्वांच्या पाठांतरातला अभंग सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल सेवेला सुरुवात करत असताना आपल्या या पुण्य पावन अशा साटंबा तालुका जिल्हा हिंगोली नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, शिवलीला अमृत ग्रंथ पारायण आणि भव्य दिव्य अशी शिवमहापुराण कथा, श्री हरिभक्ती परायण महाराष्ट्राच्या कथेतलं, कीर्तनातलं आणि विनोदातलं वैभव म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते आमचे परमस्नेही हरिभक्ती परायण प्रकाश महाराज साठे यांच्या अमृततुल्य आणि विद्वत्ता प्रचूर अशा वाणीतून आपण शिवमहापुराण कथेचं रसपान करत आहात. आणि आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. खरं तर या कीर्तनरूपी सेवेकरिता महाराष्ट्रातील दिग्गज असे मृदंगाचार्य श्री हरिभक्ती परायण, ज्यांचं नाव आणि ज्यांना बऱ्याच दिवसापासून बाबा आपली ही पहिली भेट आहे, तशी एकदा फक्त अशी भेट झाली होती समोरासमोरून, पण आपण दोघंही घाईमध्ये होतो, त्यामुळे जय हरी काय प्रॉपर झाला नाही. पण आज हा योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. तसेच त्यांचे आमचे मंगेश महाराज जाधव, महाराष्ट्राचं वैभव आहे, आणि सोबतच जय जयराम महाराज हेही साथीला आहेत. इकडं हरिभक्ती परायण आमचे गणेश दादा सावळे हे सुद्धा आमच्या साथीला आहेत. आमचे आदरणीय शंकर बाबा आहेत, आमचे इंगोली बाबा आहेत. ही सगळी वारकरी शिक्षण संस्थेची मंडळी, आमचे आदरणीय दादा मृदंगाचार्य मंडळी, साऊंड सिस्टीमवाले बाबा, स्क्रीनवर मला गोरं करून लोकाला दाखवणारे हे दोन्ही बहादर. हो हो, पण काय करा, कीर्तन होतीस तर माझ्यावर ठेवा, कारण तुम्ही कॅमेरा फिरवला की ते म्हणते मी दिसलो रे, हे घोटाळा होते. आणि दुसरा एक घोटाळा होते, ते दिसलं का ते बाजूचं म्हणते अरे हे बी आलंय का.
त्याच्यातच सगळा वेळ असो. ही सगळी मंडळी आपल्या गावची हरिभक्ती परायण आमचे राम महाराज हेही तो उपस्थित आहेत सगळ्यांच्या चरणावर. आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा सप्ताह होतोय ते हरिभक्ती परायण नामदेव महाराज त्यांच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करून उपस्थित सर्वच गुणीजनांच्या, श्रोता वर्गाच्या, माता वर्ग, पिता वर्ग, आबाल बाल वृद्ध या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. 2 नम्रतेच्या विनंती आहेत. फ्रेश बसा, जरा फ्रेश बसा. तुम्हाला काही ताण आहे का, काही टेन्शन? ओके मध्ये कार्यक्रम झालाय ना, मग फ्रेश बसा. मला लोक कीर्तनात फ्रेश लागतात. लोक कीर्तनातच असं बसते जसं काय आता 11 वाजता येऊन मला फुकायचंय. पण मैताला आले आणि कीर्तनात बसू नका, पाया पडतो मी तुमचे. आणि खरं सांगा बरं, हल्ली मसन वाट्यात तरी लोक सिरियस बसायलेत का? बसतेत. अहो 6 महिन्यापूर्वी माझ्या मित्राचा चुलता वारला बाबा, मी मातीला गेलो, मला जे हरी घातलं, मी कोपऱ्यात बसलो. बरं तुमच्याकडे ती मसन वाट्यात भाषणाची पद्धत आहे का? की अंगावर काटाच येते आपल्याला मसन वाट्यातले भाषण म्हणलं की. बरं गावातले बोलत असतील तर ठीक आहे, ते बाहेर गावून जी येतात कोणी बाबा बाबा आज या ठिकाणी गंभीर असते त्यांचं, आपल्या गावचं आहे, त्याला नाव माहीत नसते, यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आता निधन दुःखदच असतं ना, का कोणी म्हणतं महादेवाच्या कृपेने गेले? बरं आणखीन मोकळं सांगतो, तो माणूस गेल्यामुळे अख्ख्या गावाला जरी आनंद झाला ना तरी गाव म्हणते जड अंत करणारं भावपूर्ण श्रद्धांजली. बरं ते बोलणारं इतकं हलकट असते, त्याला नाव माहीत नसते बाबा, आणि त्याचं पुढचं वाक्य असते, त्यांचे माझे लय जिवाळ्याचे संबंध होते. अरे अरे जिवाळ्याचे संबंध होते तर तुला नाव कसं काय माहीत नाही? बरं आता दुसरा प्रश्न, ते भाषण कुणी ऐकतंय का? कुणी ऐकतंय का खरं सांगा? पाहुणे रावळे बाहेर गावून आले ऐकतेत? अहो पाहुणे लांब बसतेच, आणि लई जर भाषण लांबले ना आठपा पटकन आठपा, पुन्हा दुसरी इष्टी बी हटायची नाही, पुन्हा मला वावरात जाऊन जनावराला पाणी करायचं, चला आठपा. आणि हिंगोलीला जायचा रस्ता लय खराब आहे, मी बघितला माझ्या डोळ्यानं आता. आणि त्याच्यात ते म्हणले थोडा खराब आहे. अरे म्हणलं थोडा चांगला आहे म्हणा हो. आणि त्याच्यात महाराज मंगेश दादा येता येता एकानं मागून गाडी ठुकली आमची, पण संयोजक म्हणले काळजी करू नका, त्याची वेगळी देऊ. मग माझ्या जीवात जीव आला, नाही तर तोंड पडलं होतं माझं. पण जेवण करताना ते म्हणले बाबा घ्या ना थोडं, म्हणलं नाही गाडी. ते म्हणले काळजीच करू नका तुम्ही. असो, इथं पाहुणे रावळे ऐकतात का भाषण खरं सांगा बरं? आता मोकळं विचारतो, घरातले ऐकतात? ज्याच्या घरातला माणूस गेलाय ते ऐकतात? अहो ते टेन्शनमध्ये असतात, आता वाटण्या कशा करायच्या आपलं हे हो, महाराजाला कोणत्या बोलवायचं, बोलता बोलता जास्तच खरं बोलतोय मी. म्हणजे महाराज कोणता बोलवायचा ते कुणी ऐकत नाही. ऐका ना, तिथंही बोलणार आहे, तिथंही ऐकणार आहे, आणि तिथंही कोणाच्या तरी संदर्भानं बोलायचंय. पण तिथं बोलणाऱ्याला किंमत नाही, तिथं ऐकणाऱ्यालाही किंमत नाही. आणि ज्याच्या संदर्भानं बोलायचंय त्याची किंमत संपली, म्हणून आपण स्मशानात एकत्रित येतो. पण या जगाच्या पाठीवर एकमेव असं व्यासपीठ आहे जिथं बोलणाऱ्याला किंमत आहेच, त्याच्यापेक्षा दुप्पट किंमत ऐकणाऱ्याला आहे. ते व्यासपीठ म्हणजे हे व्यासपीठ. मी माझ्या मुक्त नाही सांगत, प्रभू तुम्ही महिषाची वक्ता तो वक्ताची नो हे श्रोतीबिन. म्हणून इथं बोलणाऱ्याला किंमत आहे, ऐकणाऱ्याला किंमत आहे, आणि जगाच्या पाठीवर देवापेक्षा किंमतवान दुसरं कोणीच नाही. म्हणून अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये खरं तर हा सप्ताह भव्य दिव्य सप्ताह आहे महाराज. तशी लोकही फ्रेश आहेत, प्रसन्न आहेत. नाही तर असं वातावरण गणेश महाराज नसते. काही काही सप्त्याला आपण जावं, महाराज असा माझ्यासारखा गुलाबाच्या फुलासारखा टवटवी. काय झालं बाबा, नाही का गुलाब? काळा गुलाब आहे, काय म्हणणं आहे तुमचं? पक्वाचे कमळाचे फुलं दोन्ही कुण दोन उगवलेले, कारण सध्या वर बी कमळाचं आहे आणि खाली बी दोन्ही कमळाचे फुलं. भजनी सगळे झेंडूचे फुलं एका दुरीत ववलेली. आणि झेंडूच्या हाराचं वैशिष्ट्य असतंय, सगळे सारखे फुलं लांब असतात पण 2 लाल फुलं मध्ये असतात. उगाय का नियोजन? महाराज गुलाबाच्या फुलासारखा, पक्वाच्या कमळाच्या फुलासारखा, भजनी झेंडूच्या फुलासारखे, आणि आमच्या समोर लोक सगळे सूर्यफुलासारखे. आपल्याला ते पटतच नाही बाबा. परवा दिवशी मला हुकी आली चालू कीर्तनात, मी म्हणलं बाबा बरोबर बोलाय लोक नाही. बाबा म्हणले मशीन घरी आज. अरे अरे मग मशीन घरी तर आला कशाला? म्हणून कीर्तनात तसं बसायचं नाही दादा. हे थोडं याचा हे करताय, फ्रेश बसायचं. एक पहिली विनंती फ्रेश बसायची. आणि दुसरी विनंती, जेव्हा जेव्हा भगवंताचं भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं देवाचं नामचिंतन करायचं. त्याचं काय कारण आहे बरं? आता गेली अनेक वर्ष झालं आपल्या गावात सप्ताह होतो. कितवं वर्ष आहे बाबा हे? पहिलंच आहे. बरं, पण सत्य कीर्तन ऐकले असतील ना तुम्ही? हां,
आता खरं सांगा बरं, इथं उभा राहणारे महाराज म्हणजे माझ्यासहित सगळेच महाराज तुम्हाला काही मागतेत का? तुम्हाला मागतेत का काही? अंगठ्या फेकून हाना, जाता जाता खिशातली चिल्लर ठेवून जा म्हणते का? खरं सांगा बरं. नियम असा आहे. खरा नियम काय? कीर्तन झाल्याच्या नंतर महाराजाच्या पाया पडल्याशिवाय घरी जाऊ नाही आणि रिकाम्या हातानं पाया पडू, आणि त्याच्यासाठी मी 2 तास इथं बसायला तयार आहे. नियम पाळला पाहिजे ना. पण खरं सांगा, महाराजांनी काही मागितलं का तुम्हाला? जे काही मागायचं ते अगोदरच संयोजकाला मागितलेलं असते. त्यामुळे तुम्हाला मागायचा काही प्रश्न येत. एका गावात मी म्हणलो बी अंगठ्या हाना, ते मला तूही काढून घेईल. गप्पच बसलो आपण. पण सगळी महाराज मंडळी तुम्हाला बेंबीच्या देठापासून एकच विनंती करतात, हाताने टाळी वाजवा आणि मुखानं भजन करा. आता खरं सांगायचं बरं का, मी काही लांबला नाही, खरं सांगायचं. महाराजांना सांगितल्याशिवाय भजन करायलोत का आपण? खरं बोल. खोटं बोलताल तर मी जाता जाता एखाद्या खड्ड्यात धडकून मरल बघा. एक तर मी मरल, सांगितल्याशिवाय भजन करायलोत का आपण? नाही. बरं सांगितलं तरी करायलोत का? बोला ना. आणि मी सोडून दिलंय महाराज. आता उगं तुम्ही सगळे जवळचे आहेत म्हणून म्हणायलो हे भजन करा म्हणून. सोडून दिलंय आपण. करू वाटलं तुम्ही कीर्तनात आले हेच महाराजावर उपकार आहे, बाकी काही नाही. एका गावात म्हणलं भजन करा, एक म्हातारा म्हणलं तुला कशाला आणलंय? तेव्हापासून गप आहे. सरळ म्हणलं ते तुला कशाला आणले? बरं तुला काय फुकट नाही आणलं, पैसे देऊन आणले. पण आता दुसरा प्रश्न बघा. विनोद आहे पण विनोदाच्या मागलं मर्म पहा, वर मर्म पण पहा. इकडे बघा. महाराजांनी तुम्हाला भजन करा म्हणल्यानं आणि तुम्ही भजन नाही केल्यानं महाराजाचं काय नुकसान आहे? म्हणणार आहेत का नंतर 5 कमी घ्या? आज तर म्हणूच नका. गाडी महाराजांनी सांगितलं, लोकांनी नाही ऐकलं, याच्यात महाराजाचं नुकसान नाही. संतांनी गेल्या अनेक वर्षापासून सांगितलं, समाजानं ऐकलं नाही, याच्यात सुद्धा संतांचं नुकसान नाही. गोड प्रमाण आहे काकड्यातलं. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. काय म्हणले ज्ञानोबराय? वाजतसे बोम बोले नायवली आले, हरी हरी म्हणता दया थोर झाली हानी, हरी हरी न म्हणता दया थोर झाली हानी. तसे बोंब कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. बोंब मारून सांगितलं, पण नुकसान बोंब मारणाऱ्याचं झालं का? हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. आता हे काकड्यातलं परम सत्यात काकडा असेल ना, लोक एवढे 200 बाया असतात, 200 पुरुष 200 महिला. तोंडातलं वाक्य आणि एक्सप्रेशन काय मॅच होईनात म्हणून मी बघायलो. नाही ते बोलले मस्त, पण चेहरा सांगू लागला की दया कुछ तो गडबड आहे. काकड्याला कुठंच लोक नाहीत महाराज. इथं किती 2 आहेत का? दोघच आहेत का? वा. आणि त्या दोघांनी म्हणा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा, आणि पांडुरंगानं खरंच उठाव. दोघच म्हणजे सकाळा, बाकी कोणी
हीच बोंब आहे. काय झालंय माहितीये का, जाऊ द्या. ते आमच्या गावाकडनं ते गुरख्या येतो बघा, गुरख्या रात्री गुरख्याच म्हणतात की नेपाळी सलाम शाबजी. आणि ते असं रात्रभर बोंबलत फिरतय, जागते रहो जागते रहो जागते रहो. जमलंय का? म्हणजे जर लॉकडाऊन पडलंच आणि हे सगळं बंद झालं तर अशी बी जागायची सवय. आणि खरं सांगा बरं, हे कानावर आवाज पडल्या घरातला माणूस काय म्हणतंय, गुरख्या आला झोपा आता. आणि ते काय म्हणतंय, जागते. आणि माणसं काय म्हणतात, गुरख्या आला आता झोपा. अहो आमच्या गावात चोरी झाली गणेश दादा, आणि चोरी CCTV मध्ये लक्षात आली पोलीसवाल्यांच्या. आणि पोलीसवाल्यांनी बारकाईने CCTV बघितला, इकडं चोरी होऊ लागली आणि गोरख्या असा समोरून गेलाय जागते रहो म्हणीत. पुलिसवाल्याने त्याला बोलून घेतलं आणि त्याला म्हणले, अरे तेरे कुछ समझ में आता क्या, तेरे सामने चोरी हो रही, तू क्या कर रहा था, तेरे को देखता नहीं क्या. तो म्हणला, साहब मेरे को रात का दिखताच नाही. म्हणजे ज्याला रात्रीचं दिसत नाही त्याच्या जीवावर आम्ही निवांत झोपलोय. आणि ज्या संतांनी आम्हाला जाग केलं ना, त्या काकड्याच्या वेळी सुद्धा आम्ही निवांत झोपलो. हे समाजाचं दुर्दैव आहे. अजून काय सांगू, वाजवायचे असल्या तर इमानदारीनं वाजवा. एवढेच लोक इमानदार आहे माहित. उगा मिस कॉल हाणल्याने टॉक टाइम संपल्याने जमत नाही आपल्याला. इकडं बघा, वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. हरी हरी मुखानं म्हणलं नाही तर हानी होते. हानी सोडा महाराज, अगोदर आम्हाला फायदा सांगा, फायदा. कारण आम्ही सगळं काही करतो कशासाठी करतो, फायद्यासाठी. सरकार बदललं, आमचा काय फायदा. महाराज येणार आहे, आमचा काय फायदा. तो लय भारी वाजवतो, आमचा काय फायदा. तो लय भारी गातो, आमचा काय फायदा. सप्ताह गावात, आमचा काय फायदा. सगळे काय बघतात, काय बघतात, फायदा. मग महाराज हरी हरी न म्हणल्यामुळं नुकसान होतं, हे जरा 2 मिनिटं बाजूला ठेवू. विषय आपल्याला तिथं आणायचा आहे, प्रत्येक प्रमाण आपल्याला वापरायचंय. 2 मिनिटं बाजूला ठेवू. अगोदर हरी हरी म्हणण्याचा आम्हाला फायदा सांगा. फायदा कळाला तर आम्हाला नुकसान कळेल. आणि हरी हरी म्हणण्याचा फायदा सगळ्यांना माहिती आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटेल. किंवा रोजच्या नित्यनेमाच्या हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी सुद्धा भूमिका सांगितली. काय भूमिका, मनते जेवाचा तया मोक्ष, मनती देवाचा तया मोक्ष, मनते देवाचा तया मोक्ष, मनते देवाचा तया मोक्ष. हरि हरि मंत्र हा शिवाचा, हरि हरि मंत्र हा शिवाचा. हरि हरि मंत्र शिवाचा, हरि हरि मंत्र शिवाचा. ओ मनते देवाचा तया मोक्ष, मनती देवाचा तया मोक्ष. हरि मुखे मला, 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 हरि मुखे मला. हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे वाह वाह, क्या बात है. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. बरं, आणखीन मोकळं जरा सोपं करतो. ही मोक्ष मुक्ती हे लय जड झालं महाराज, लय अध्यात्माचं झालं. आम्हाला आमच्या संसारातून आम्हाला आणखीन मुभा भेटली नाही. त्याचा फायदा सांगा. ज्ञानोबराय म्हणले, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मुखानं हरी म्हणा,
पुण्याची गणना कोण करी. आता याचा अर्थ सहजदृष्ट्या लावताना लोक असं लावतात की मुखानं हरी म्हणा, मुखानं हरी म्हणा, एवढं पुण्य भेटल की त्या पुण्याची गणनाच होऊ शकत नाही. पण माझ्या गुरूंनी याचा विस्तार करताना मला एक गोष्ट सांगितली होती महाराज. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी याचा अर्थ असा नाही की मुखानं हरी म्हणल्याच्या नंतर लई पुण्य भेटल. हा, याचा शास्त्रशुद्ध चिंतनीय अर्थ असा आहे की तुम्ही मुखानं हरी म्हणा, पुण्य नावाच्या गोष्टीला तुम्हाला मोजायची सुद्धा गरज नाही, मापात धरायची सुद्धा गरज नाही. कारण हे पुण्य बी लई चांगलं नाही तुम्हाला म्हणून सांगतो. हे लई पुण्य उपयोगाचं नाही. हे पुण्य बी लई धोकाबाज आहे, दगा देतो पुण्य. म्हणून तर संतांनी सांगितलं तुका म्हणे आम्ही